8 एप्रिल 2026ची ती काळी रात्र होती. सचिन राजगुरू नावाचा तरुण आपल्या आईसोबत घरातून बाहेर पडतो आणि पुन्हा कधीच परत येत नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एका निर्जन नाल्यात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून येतो. पोलीस तपासात जेव्हा या हत्येचा मास्टरमाइंड समोर येतो, तेव्हा खुद्द पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते. कोण होती ती आई जिने रक्षक नव्हे तर भक्षक म्हणून आपल्याच मुलाचा काटा काढला होता? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वयाचा झाला चोळामोळा तरी संबंधासाठी म्हातारीचा एका म्हाताऱ्यावर डोळा. आता हे तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल, आणि जर तुम्हालाही लक्षात नाही आलं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सर्व काही लक्षात येईल. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात वालवड गावात सचिन राजगुरू हा त्याची आई लीलाबाई बरोबर राहत होता. गावात राहत असताना हाताला काही काम नसल्यामुळे त्याने आईला सांगितलं की मी आता पुणे या ठिकाणी काहीतरी काम करतो, जेणेकरून आपल्या घराचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे सुरू राहील. घरी आई एकटीच असल्यामुळे आईला थोडी चिंता वाटू लागली की माझं वय होत चाललेलं आहे. या वयात तू जर पुण्याला गेला तर माझी देखभाल कोण करल? त्यामुळे सुरुवातीला सचिन याला जाण्यासाठी आई विरोध करत होती. मात्र मुलाचं भविष्य आहे, त्याचाही त्याला संसार उभा करायचा आहे. माझ्या रक्षणासाठी त्याला अडवून ठेवायचं नको, म्हणून सचिन याला आईने पुण्याला जाण्याची परवानगी दिली. काही दिवस सचिन हा पुणे या ठिकाणी कामासाठी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला तिथे एक नोकरी पण चांगली भेटली. त्यामुळे तो खूप आनंदी झाला. आईला देखील नोकरी मिळाल्याचा त्याने निरोप दिला. त्यामुळे आई देखील खूप आनंदी झाली होती. सचिनचा आईवर खूप जीव होता, त्यामुळे तो रोज आईला फोन करायचा आणि तब्येतीविषयी विचारपूस करायचा. सचिनच्या आईचं वय झाल्यामुळे सचिन याला चिंता होती. जर चांगले काम केले तर आयुष्यात चांगले दिवस येतील, म्हणून सचिन हा जोमाने कामाला लागला होता. जसा जसा काळ पुढे जाऊ लागला तसा सचिन हा त्याच्या कामात गुंतू लागला. त्यामुळे आईला रोज फोन करणं शक्य होत नव्हतं, म्हणून त्याच्या आईच्या नावावर हातावर त्याने एक टॅटू काढला. आई बरोबर जरी नसली तरी आईचं नाव आपल्या हातावर असल्यामुळे तो नेहमीच माझ्यासोबत आई असल्याचा त्याचा भास होत होता. ज्या प्रकारे त्याच्याकडे पैसा जमा होऊ लागला त्यानुसार तो काही पैसे आईला खर्चासाठी पाठवू लागला, तर काही पैशात त्याचा खर्च तो भागवू लागला. सर्व काही सुरळीत होतं. गावाकडे मात्र सचिनची आई एकटी पडल्यामुळे इतर महिला अधूनमधून त्यांना बोलवायला येत होत्या, पण जो पुरुषी सहवास पाहिजे होता तो त्यांना काही मिळत नव्हता. घरात मुलगा नाही, त्यामुळे आपल्या मदतीला घरात कोणीतरी पाहिजे असा विचार करून लीलाबाईच्या संपर्कात गावातील रामदास तनपुरे आला. रामदास तनपुरे याचं वय होतं 65 वर्षाचं आणि लीलाबाई यांचं वय होतं 55 वर्ष. दोघांच्या वयात जरी 10 वर्षाचं अंतर असलं तरी रामदास हा लीलाबाई बरोबर गप्पा मारण्यासाठी घरी येऊ लागला. शेतातही काही कामे करताना तो मदत करू लागला. दोघांच्या वयाचा विचार केला तर दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे मदत करतात, त्यामुळे गावकऱ्यांना देखील हे सर्व पाहून आनंद वाटू लागला. पण या मदतीच्या आडून रामदासच्या मनात वेगळीच भावना होती. लीलाबाई यांच्याकडे कोणीच पुरुष मंडळी नाही, त्यामुळे आपली डाळ शिजवण्यासाठी रामदास हा प्रयत्न करू लागला. लीलाबाईच्या प्रत्येक अडचणीला रामदास हा धावून जाऊ लागला. त्यामुळे लीलाबाई यांना देखील पुरुषी हातभार लागू लागला होता. ज्या वयात नातवाला खेळवायचं असतं त्याच वयात रामदास ह्या लीलाबाईकडे आकर्षित होऊ लागला होता. मदतीच्या नावाखाली दिवसा रामदास लीलाबाईच्या घरी जायचा, पण आता त्याने रात्रीची वेळ देखील लीलाबाईच्या घरी घालवायला सुरुवात केली होती. आणि याच भेटीगाठीतून लीलाबाईचं मन वळायला सुरुवात झाली. लीलाबाई हिला देखील रामदास याची साथ आवडू लागली होती. दोघांमध्ये जो काही सुरुवातीचा काळ होता तो काळ संपून आता दोघांमध्ये संबंधाचा काळ सुरू झाला होता. जो आधार लीलाबाईला पाहिजे होता तो रामदासच्या रूपाने भेटला होता. रामदासचं वय आणि लीलाबाई यांचं वय पाहता या दोघांवर कोणाला संशय येणं शक्य नव्हतं, आणि याच संधीचा फायदा घेऊन लीलाबाई आणि रामदास यांच्या संबंधाला सुरुवात झाली.
या उतार वयात आपल्याला कोण भेटणार असं म्हणून लीलाबाई आणि रामदास यांचं प्रेम सुरू झालं होतं. तसं पाहिलं तर हे प्रेम नव्हतंच. हे दोघांच्या आयुष्यातील उरलेला काळ त्यांनी एकमेकांच्या भावपाशात घालवायचं ठरवलं होतं आणि तो दोघांच्या रात्रीच्या भेटीने पूर्ण होऊ लागला होता. लीलाबाई ही जरी 55 वर्षाची असली तरी तिच्या आयुष्यात आता नवचैतन्य आलं होतं. रामदास हा तिला पाहिजे ते सुख देण्यासाठी पुढे सरसावत होता. मात्र लीलाबाई हेही सर्व करत असताना सर्व काही विसरली होती. तिला एक मुलगा आहे, घरात सुखाचे दिवस यावेत म्हणून तो पुण्यात काम करतोय हे सर्व ती विसरली होती. तिला आता फक्त रामदास दिसत होता. उरलेलं आयुष्य हे रामदाससाठी लीलाबाईने घालवायचं ठरवलं होतं. पुण्यात गेलेला मुलगा हा परत गावात येणार नाही आणि जर गावात आला तर त्याला आपल्यावर संशय येणार नाही आणि काही काळात त्यांचं लग्न झाल्यानंतर तो पुन्हा परत पुण्याला जाईल. मग आपल्याला सांभाळायला कोण असा विचार करून लीलाबाई ही रामदासला सुख देत होती. रामदासला देखील सर्व काही गावात भेटत आहे, त्याच्यावर कोणाला संशय नाही असं म्हणून सर्व काही सुरू होतं. गेल्या काही वर्षापासून हे प्रकरण सुरू होतं. गाव म्हणजे तिथे एखादी गोष्ट जास्त काळ चालू राहिली तर त्याचा शोध घेणारे महाभाग गावात असतातच. तशाच प्रकारे रामदास आणि लीलाबाई यांचं जे काही सुरू होतं हे गावातील काही लोकांच्या लक्षात आलं होतं. रामदास रात्रभर लीलाबाईच्या घरात असतो, मग एवढ्या रात्रभर तो काय करतो अशा शंका गावकऱ्यांना येऊ लागल्या. त्यावेळी लीलाबाई आणि रामदास यांच्या संबंधाची चर्चा गावभर होऊ लागली आणि जी चर्चा गावात होत होती तीच चर्चा लीलाबाईच्या मुलाच्या कानावर पोहोचली. जेव्हा सचिनच्या कानावर ही माहिती कळाली तेव्हा तो हताश झाला आणि त्याने हे सर्व खोटं असेल म्हणून याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर काही दिवस तो पुण्यात काम करत राहिला. मात्र ज्या पद्धतीने आईच्या बोलण्यात देखील बदल दिसू लागला होता त्यावेळी सचिनने गाव गाठायचं ठरवलं. त्यानुसार त्याने आईला फोन करून सांगितलं की मी आता गावाकडे येत आहे. गावाकडे आल्यानंतर तिथेच काम करतो, विनाकारण तुला या वयात एकटं सोडणं बरोबर नाही असं म्हणून तो 8 दिवसात गावात परत आला. गावात आल्यानंतर त्याला घरातील वातावरण थोडं वेगळंच वाटू लागलं. ज्या पद्धतीने आई त्याच्यावर प्रेम करत होती तेच प्रेम आता कुठेतरी दूर होत असल्याचं तिच्या लक्षात येऊ लागलं. 2-3 दिवस गावातील मित्र कंपनीत सचिन मिसळून गेला होता. तेव्हा पुन्हा त्याच ठिकाणी त्याच्या कानावर लीलाबाई आणि रामदास यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती पडली. त्यावेळेस सचिन याने आईला स्पष्टपणे विचारलं, रामदास आपल्या घरी येतो का? त्यावर लीलाबाईने बोलण्यास टाळाटाळ केली. एका बाजूला सचिन हा प्रश्नाचा भडीमार करू लागला तर दुसऱ्या बाजूला रामदास याला घरी येण्यास आता बंदी आली होती. त्यामुळे लीलाबाई आणि रामदास यांची भेट होईना. माशाने तडफड करावी तशा पद्धतीने लीलाबाई आणि रामदास यांची तडफड सुरू झाली होती. सचिन हा जर इथेच राहिला तर आयुष्यात पुन्हा दोघांचे कधीच संबंध येणार नाहीत असं लीलाबाई आणि रामदास यांना वाटू लागलं. त्यामुळे सचिन याला जर आपल्या वाटेतून बाजूला केलं तर या वयातही आपला संसार चांगला करता येईल अशा प्रकारचा प्लॅन रामदास आणि लीलाबाई यांनी आखायला सुरुवात केली. सचिन हा घरी आला की तो आईशी वाद घालू लागला. गावातील लोक मला टोमणे मारत आहे, मी आता इथून कुठेही जाणार नाही असं म्हणून त्याने आता पुण्याला जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला. इकडे मात्र लीलाबाई आणि रामदास यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. त्यानुसार नरेश पवार नावाच्या तरुणाला त्यांनी हाताशी धरलं, त्याला सर्व प्लॅन सांगितला. प्लॅनमध्ये त्याला सामील केलं आणि हे सर्व करण्यासाठी त्याला 25,000 रुपयाची सुपारी देखील देण्यात आली. 8 एप्रिल 2026 रोजीचा तो दिवस होता. नरेश पवार घरी आला आणि आपल्याला पाहुण्यांकडे जायचं आहे असं सांगून त्याने सचिनला विश्वासात घेतलं. त्याला घराबाहेर काढलं. त्यानंतर दोघेही घराच्या बाहेर गेल्यानंतर सचिनला साखरा परिसरात आणलं. तिथे त्याला भरमसाठ दारू पाजण्यात आली. जेव्हा सचिनने दारू पिली त्यावेळेस त्याला काहीच कळत नव्हतं. तेव्हा तो नशेत तराट झाला होता आणि याचाच फायदा घेत नरेश याने हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यात जामद्या शिवार आहे तिथे एक मोठा नाला आहे त्या ठिकाणी त्याला तो घेऊन गेला आणि सचिनला त्या नाल्यात फेकून दिलं. नाल्यात टाकल्यानंतर त्याच ठिकाणी दगडाने त्याचा डोक्याचा ठेचा करण्यात आला जेणेकरून त्याचा चेहरा पुन्हा ओळखता येऊ नये. यामध्ये सचिनचा मृत्यू झाला. सचिन याचा चेहरा दुसऱ्या दिवशी कोणालाही ओळखता येणार नाही याची पूर्णपणे खात्री नरेश याने केलेली होती. 2 दिवसांपूर्वी शेनगाव तालुक्यातील जामद्या शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता अशा प्रकारची बातमी सर्वत्र पसरली होती.
हिंगोली जिल्हा असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सर्व ठिकाणी या बातमीची माहिती पोहोचलेली होती आणि तो तरुण कोण याचा पोलीस देखील शोध घेत होते. सुरुवातीला हा खून अज्ञात व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी तपासाची दिशा वेगाने बदलली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवण्याचं आवाहन केलं आणि त्याच वेळी त्यांना पंचनामा करताना त्या तरुणाच्या हातावर एक टॅटू दिसून आला आणि त्या टॅटूमुळे अशा सत्याचा उलगडा झाला की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. आपल्या मुलाची चक्क 25,000 रुपयात सुपारी देणारी ही कसाई आई दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर त्याच तरुणाची आई होती. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्याच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आणि त्यानंतर लीलाबाई, तिचा प्रियकर रामदास तनपुरे आणि मुख्य आरोपी नरेश पवार यांना अटक करण्यात आली. मित्रांनो, जगातलं सर्वात पवित्र नातं कोणतं असेल या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे आई आणि मुलाचं नातं. पण जेव्हा हेच नातं अशा प्रकारच्या संबंधाने माखलं जातं तेव्हा खरोखरच माणुसकीवरचा विश्वास उडतो. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं? प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणालाही बदनाम करायचं नाही अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन द्यायचं नाही. पण अशा प्रकारे जर आईचं नातं जर मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असेल तर काय म्हणावं? तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा नंतर भेटूया एका नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.